चढत चढत वरती आलो आणि इथे येऊन रस्ता संपलेला. ट्रेकिंग सोपं नव्हे. मित्रांनो, बोरगिरीला जाण्यासाठी आपल्याला ओतूरवरनं निघाल्यावर मड म्हणून एक गाव लागतं. तुम्ही जर मुंबईवरनं आल्यानंतर माळशेज घाट वरती चढून आल्यानंतर सुद्धा ते गाव लागतं. आपण मड मधनं आता ओतूरच्या साईडने आल्यानंतर लेफ्ट मारतोय. मड मधनं पुढे आल्यानंतर आपल्याला बगाडवाडी म्हणून गाव लागतं. त्या बगाडवाडीतनं आपल्याला स्ट्रेट जायचंय. मित्रांनो, आपण आता तळेरांमध्ये आलो आणि तळेरांमध्ये आल्यावर आपल्याला एक दादा भेटले. ते वरच्या दिशेनेच चाललेत. त्यांच्यावरती म्हशी आहे. त्या म्हशींचं दूध काढण्यासाठी तो रोज खालनं वरती अपडाऊन करताय. सो त्यांना विचारल्यानंतर ते बोलले मी चाललोय माझ्यासोबत चला. सो आता आपण त्यांच्यासोबत चाललोय वरती. मित्रांनो, आपण आलो तेव्हा अंधार होता. आता हळूहळू सूर्यवरती यायला लागलाय आणि हळूहळू उजेड पडायला लागलाय. मस्त वाटतं एकदम. ऋषी दादा आपल्यासोबत भरपूर दिवसांनी ट्रेकला आलेली. पण ऋषी दादांची फुलान लागलेली सवय नाही राहिली माणसाला आता जॉबमुळे काम करून करून. मित्रांनो, आपण आता जंगलातनं ट्रेक करून पुढे आलेलो आहे आणि आता आपल्या समोर आपल्याला ज्या लोकेशन वरती जायचंय ते लोकेशन दिसतंय. आपल्याला बाबा डोंगराच्या पायथ्यापर्यंत घेऊन आले, पण बाबांना वाटलं आपल्याला तिथपर्यंतच जायचंय. आणि बाबांनी आपल्या सोबत कॅम्प केला. आता म्हणते तिकडनं पायी जा, डोंगराच्या पलीकडनं रस्ता आहे वरती जायला. आताचा जो सीझन आहे, आत्ताच्या कंडिशनला पूर्ण शेतातला भात काढून झालेला आहे आणि तो असा स्टॉक केला जातो आणि तो हे जे आहे हे खोलून आतमध्ये त्याच्यात तांदूळ निघतो. त्यावर प्रोसेस करून मग आपल्याला भात खायला भेटतो. हे जे आहे हा भाताचा पेंडा आहे. पूर्ण इथं स्टॉक करून ठेवलेला आहे गुरांना खाण्यासाठी. आता डोंगराच्या पायथ्याशी येऊन हळूहळू वरच्या दिशेने निघालोय. बघूयात जसा रोड भेटल तसं आपण वरती जाऊयात. मित्रांनो, एवढं चढत वरती आलो आणि इथे येऊन रस्ता संपलेला आहे. वरती जायला काहीच नाही. आता परत आपण खाली निघालोय. ट्रेकिंग सोपं नव्हे, पण मजा पण वेगळीच आहे. सापडून आता पूर्ण दमलेलो आपण. आता आपण ड्रोन फ्लाय करूयात आणि रस्ता भेटतोय का पाहूयात. बिकॉज मला तरी वाटत नाही इकडनं काही रोड आहे. सो बघूयात आपल्याला पिल्लूला उडून रोड भेटतोय. ड्रोन फ्लाय केल्यानंतर आपल्याला एक खडी दिसली पाण्याचा जरा. त्या याने आता आपण वरती जायचा प्रयत्न करूयात. फुल ऑन जंगलाच्या मध्ये आपण. रस्ता काढत वरती चाललो आपण. मित्रांनो, आता असा पॅच आलाय, रिस्की पॅच आहे की आपल्याला चढायला आता अवघड काम आहे. आता एक जण चढून बघूयात. तर ओढा पकडून आता आपण एका ओपन स्पेस वरती आलेलो आहे आणि माझ्या पाठी तुम्ही पाहू शकता सुंदर असा नजारा. मित्रांनो, आता
थोडासा लाईट नाश्ता करून आपण पुढच्या दिशेने निघूयात. ऋषी दादा कशी आहे मग? वर्कआउटची गरज आहे का नाही? अजिबात नाही. कोण खूप सारी वर्कआउटची गरज आहे. फेलते तर वेलते असं म्हणायला काही हरकत नाही आपल्याला. पूर्ण अंदाज लावत आपण रस्ता काढत जंगलातून वरच्या दिशेने चाललोय. बघूयात आपल्याला आपली मंजिल भेटतीये का नाही. फायनली एवढं कष्ट करून रोड सापडत आपण आलेलो आहे या व्ह्यू पाशी. आता इथनं वरती कसं जायचं हा स्ट्रगलचाच विषय. आता बघू तर चाललंय ह्या इथं जी खडी दिसते या खडीतनं वरती जायचं असं चाललंय विचार. बघूयात आता रोड कसा भेटतोय त्या याने आपण वरती जाऊयात. मित्रांनो वरती जायला आपल्याला काही रोड भेटलेला नाहीये. सो आपण खाली जे स्पॉट आहे इथं पण स्पॉट एकदम मस्त आहे. त्या स्पॉट वरती आपण आपला एन्जॉय करतो मस्त. आताच आपण जस्ट थोडासा आणलेला नाश्ता केला आणि आता इथं थोडेसे फोटोज वगैरे काढून आपण आपल्या परतीच्या मार्गाला जाणार आहे परत. तर ड्रोन शूट मस्त आले ते नक्की पाहा तुम्ही. आपला ट्रेक पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि आपण आता खालच्या दिशेने निघालोय. परत वाट सापडत आपल्याला खाली जायचंय. फायनली आपला ट्रेक पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि आपण आता किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहे जिथं आपण सकाळी गाडी लावलेली तिथं. आणि आपल्याला हा दिसतोय या किल्ल्यावरती आपण आत्ता जाऊन आलेलो आहे. आपण निघतोय परतीच्या मार्गाला आपल्या घरी. जाता थोडासा नाश्ता वगैरे करू, जेवण करू. तोपर्यंतसाठी बाय बाय. भेटूयात लवकरच नवीन एका व्हिडिओत.